मी 1952मध्ये व्हिक्टोरिया कॉलेज ग्वाल्हेरहून M.A. केलं. M.A. केल्यानंतर त्याच कॉलेजमध्ये मी रात्री नाईट कॉलेज लॉ कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आणि मी लॉचं एज्युकेशन चालू केलं. माझी इच्छा होती की मी M.A. LL.B. होऊन हरद्याला प्रॅक्टिस करावे. एका ज्योतिषाने मला सांगितलं होतं की तुम्ही चांगले वकील व्हाल. तर माझी इच्छा होती की मी लॉ करून आणखीन हरद्याला सॅटल होईन. हरद्याला पुष्कळ महाराष्ट्रीयन वकील होते. तर मी लॉ केल्यानंतर आपल्या M.A. झाल्यानंतर हरद्याला गेलो होतो. हरद्याला गेलो, तिथे माझा एक मित्र होता बाळ केकरे. त्या बाळ केकरेकडे मी संध्याकाळी भेटायला गेलो. त्याचे वडील बसले होते. त्या वडिलांना नमस्कार वगैरे केला. ते खूप खुश झाले माझ्यावर. ते म्हणे की मधू, तुला पाहिलं की मला खूप आनंद होतो आणि तू चहा घेऊन जा. मी त्यांना म्हटलं, नेहमी चहा घेऊन आलो आहे. नाही, तू चहा घे. तर मी चहा प्यायला बसलो. इतक्यामध्ये वसंतदादा केकऱ्यांची सुनू नावाची मुलगी एका लहान मुलीला घेऊन त्यांच्या घरामध्ये आली. तर त्यांनी, अरे सुनू बाबा, तू केव्हा आली? ती इंदोरला कॉलेजमध्ये शिकत होती. तर तिने सांगितलं मला, ते माझ्यासमोर खुर्चीवर तिला बसायला सांगितलं. ती हॅजिटेट करत होती. तर त्याने सांगितलं, अरे तू याला ओळखलं नाही? हा आपला परुळकरांचा मधू आहे आणि हा M.A. झालेला आहे. आता लॉ कॉलेज वकील होणार, आपल्या हरद्याला सॅटल होईल. आणि ती माझ्यासमोर बसली. आम्ही दोघांनी एकमेकाला पाहिलं. हे झाल्यानंतर मी पुन्हा ग्वाल्हेरला गेलो आणि मला एकदम आईचं पत्र आलं. तेव्हा मोबाईल नव्हता, फोन नव्हता, कोणी काही नव्हता. पत्र आलं की तू लवकर ये, तुला एक मुलगी आलेली आहे लग्नाची, आणखीन तिला तू पाहून घे. तू पाहिल्याशिवाय मी तिची तारीफ ऐकली आहे. तर मी, आणि तुझं वय झालेलं आहे, उगीच त्याला आता नाही काही नखरे करू नको. तर मी म्हटलं ठीक आहे. मी ग्वाल्हेरहून हरद्याला आलो. ग्वाल्हेरहून हरद्याला आलो तर ती मुलगी माधवदादा आणि वसंतदादा केकऱ्यांच्या मामाची मुलगी होती. पुण्याहून आली होती. तिला पाहायला मी आलो तर माझा मोठे भाऊ ते देखील तिथे आले. आम्ही मुलगी पाहिली तर मला पाहायला केकरे फॅमिलीच्या सर्व बायका योगल्या होत्या. त्यांनी मला पाहिलं नव्हतं, मी कॉलेजमध्ये होतो. आणि आम्ही पाहिलं वगैरे सर्व. तर वसंतदादाने दादाला एकीकडे नेऊन सर्व फॅमिलीची किती जमीन आहे तुमच्याकडे, काय, सर्व त्यांनी इन्फॉर्मेशन घेतली. आणि आम्ही चालू गेलो.